नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो. प्रतिमा मराठीच्या एका नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. 20 जुलै 2021च्या शासन निर्णयानुसार जर तुम्हाला वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड वेतन श्रेणीसाठी पात्र व्हायचं असेल तर हे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य असते. यासाठी शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच SCERT मार्फत 2026च्या प्रशिक्षणाचे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. समोर तुम्हाला 16 तारखेचं पत्र दिसत असेल, ते पत्र याच संदर्भामध्ये आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे शासनाच्या 16 एप्रिल 2026चं पत्र आहे, त्या अधिकृत पत्रानुसार पात्रतेचे निकष, नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्र आणि काही अत्यंत महत्त्वाचे नियम या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. सर्वात आधी जाणून घेऊया पात्रतेचे निकष. बघा, पात्रतेचे जे निकष आहेत याच्यामध्ये जर तुम्हाला वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करायची असेल तर 30 एप्रिल 2026 पर्यंत तुमची एकूण 12 वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे. आणि जर निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करायची असेल तर 30 एप्रिल 2026 पर्यंत तुमची एकूण 24 वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे. या दोन गोष्टी लक्षात घ्या. यात शासनाने एक विशेष अपवादाची नोंद देखील घेतलेली आहे. म्हणजे एक अपवाद आहे या गोष्टीला. जे शिक्षक किंवा मुख्याध्यापक 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 या कालावधीत त्यांची 12 किंवा 24 वर्ष सेवा पूर्ण करत आहेत आणि ते याच कालावधीमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. फक्त असेच शिक्षक आणखीन म्हणजे इतर पहिले 2 पॉईंट सांगितले होते ना, ते सोडता हे शिक्षक देखील निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात. आता बघा, तारखा आणि वेळ काय असेल तुम्ही लिहून घेऊ शकता. ऑनलाईन नोंदणी 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू होईल आणि 29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे सुरू असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही, यासाठी शासनाने स्पष्ट अशी नोंद घेतलेली आहे. बघा, तसेच पोर्टलच्या देखभाल दुरुस्तीसाठी हे पोर्टल दररोज रात्री 11 ते 1 या कालावधीमध्ये ते बंद राहील. त्यामुळे फॉर्म भरण्याची प्रक्रिया शक्यतो सायंकाळी किंवा दिवसा तुम्ही पूर्ण करायची आहे. आता बघा, गट पाडलेले असतात, 4 गट पाडलेले आहेत. ते नेमके काय आहेत आणि त्याचं प्रशिक्षणाचं स्वरूप काय आहे ते आपण जाणून घेऊया. व्हिडिओ तुम्ही लाईक करायचा आहे, कमेंट करायची आहे. हे प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, जे मागे झालं त्याप्रमाणे. सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशिक्षण संस्था ज्या आहेत आपल्या डाएट यांच्यामार्फत एकाच कालावधीमध्ये ते घेतले जाणार आहे. नोंदणी करताना तुम्हाला 4 गटांपैकी तुमचा योग्य गट निवडायचा आहे. मी योग्य या शब्दावर मुद्दाम जोर देतोय. योग्य गट निवडायचा आहे. आता गट काय आहेत तुम्हाला सांगतो. गट क्रमांक 1 प्राथमिक गट. मग आता ह्या प्राथमिक गटामध्ये कोणकोणते शिक्षक येतात तर बघा, 1ली ते 4थी शिकवणारे किंवा 1ली ते 5वी आहे ना, 1ली ते 7वी, 1ली ते 8वी आणि 6वी ते 8वीचे शिक्षक जे आहेत ते या गट क्रमांक 1 प्राथमिकमध्ये येतील. आलं लक्षात. आता माध्यमिकचा दुसरा गट आहे. माध्यमिकचा म्हणजे इयत्ता 9वी आणि 10वी यांच्यासाठी हा माध्यमिक गट असणार आहे. 9वी आणि 10वीचे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी. आता गट क्रमांक 3 बघा, उच्च माध्यमिक गट आहे. तो आहे इयत्ता 11वी आणि 12वी यासाठी हा 3 नंबरचा गट असणार आहे. आणि शेवटचा गट जो आहे गट क्रमांक 4 तो अध्यापक विद्यालय गट असणार आहे, अध्यापक विद्यालयातील शिक्षकांसाठी. बघा, आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये जे मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी त्यांच्या मान्यतेनुसार माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक गटातील पर्याय तुम्ही निवडायचा आहे ना, आणि नोंदणी करायची आहे.
तुम्ही निवडलेला गट आणि प्रशिक्षण प्रकार यास पूर्णपणे तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यामुळं काय करायचं आहे, काळजीपूर्वक निवड तुम्ही काय करायची आहे, गटाची निवड करायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, याच्यात पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. थोडीही चूक तुम्हाला महागात पडू शकते, त्याच्यामुळे बिलकुल व्हिडिओ स्किप करायचा नाही. बघा आता, प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमामधून होतील, पण समजा साहित्य जे आहे मराठीसोबतच इंग्रजी, उर्दू माध्यमामधून देखील ते भेटणार आहे. तुम्ही याची नोंद घ्यायची आहे. पण हे नाव नोंदणी करताना पोर्टलवर तुम्हाला त्याची नोंद करायची आहे, हे मात्र विसरू नका. आता बघा, आता पुढे www.maa.ac.in या वेबसाईटवर जाऊन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून तुम्हाला नोंदणी करायची आहे. पण नोंदणी करण्यापूर्वी तुम्ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेली SOP आणि प्रशिक्षणाचा व्हिडिओ नक्की पहा. सर्वात महत्त्वाची सूचना, नोंदणी करण्याआधी तुमची माहिती शालार्थ पोर्टलवर अचूक असल्याची तुम्ही खात्री करून घ्या. काही दुरुस्ती असेल तर ती पहिली शालार्थवर दुरुस्ती करा आणि मग ते सगळं अपडेट झाल्यावरच नोंदणीला बसा. येतं लक्षात? ज्या प्रशिक्षणार्थ्याकडे शालार्थ ID उपलब्ध आहे त्यांनी तोच ID वापरून नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. नोंदणी करताना दिलेल्या IDची विभागाकडून पडताळणी करण्यात येईल. जर पडताळणीमध्ये विभागानं तुम्हाला पात्र ठरवलं नाही तर तुमची नोंदणी रद्द होईल आणि भरलेले शुल्क तुम्हाला परत भेटणार नाही. आता बघा, नोंदणी प्रक्रिया काय आहे आणि शुल्क किती हे आपण पाहूया. नोंदणी करताना शालार्थ पोर्टलवर नोंदवलेल्या तुमच्या ईमेल IDवर आणि मोबाईल क्रमांकावर OTP येईल. ईमेल ID व मोबाईल क्रमांक यांचं व्हेरिफिकेशन होणं आवश्यकच आहे, ते गरजेचंच आहे. प्रशिक्षणाच्या सर्व अद्ययावत सूचना याच नोंदणीकृत मोबाईलवर तुम्हाला भेटत राहतील. या प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी 2,000 रुपये शुल्क आहे. हे शुल्क तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPIद्वारे तुम्ही फोनपेद्वारे ते करू शकता. नोंदणी यशस्वी झाल्यावर जी भेटणारी पावती आहे का, त्याची PDF तुम्ही व्यवस्थित प्रिंट करून ठेवा. त्या पावतीवर तुमचा गट आणि नोंदणी क्रमांक असणार आहे, तो तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे, त्याच्यामुळे ते जपून ठेवा. महत्त्वाच्या गोष्टी सांगतो मी, प्रत्येक बारीक बारीक गोष्ट सांगणार आहे, व्हिडिओ व्यवस्थित पहा लक्ष देऊन. बघा, नोंदणी करताना काही छोट्या छोट्या तुम्ही चुका करता आणि त्या चुका तुम्हाला महागात पडतात. तर मग काय चुका करू नयेत, काय केलं पाहिजे, काय करू नये, हे तुम्ही लक्षात घ्या. आता पहिली चूक सांगतो तुम्हाला, शालार्थ अपडेट न करता फॉर्म भरणे ही तुमची सगळ्यात मोठी चूक असेल. माहिती चुकीची असल्यास ती आधी शालार्थवर तुम्ही अद्ययावत करा, मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि मगच नोंदणी करा. दुसरी चूक सांगतो, चुकीचा गट निवडणे. ही तुम्ही निवडलेला प्रशिक्षणाचा गट तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहात, असं पत्रात सांगितलं आहे. जबाबदारी आपल्यावर सोडलेली आहे ती, त्याच्यामुळे चुकू नाही द्यायचं. आणि तिसरी चूक सांगतो, विनाअनुदानित शिक्षकांनी नोंदणी करणे. हे विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण नाही, त्यामुळे त्यांनी हे नोंदणी करायची नाही. आणि चौथी चूक बघा, दुबार पेमेंट करणं. फी भरताना अचूक माहिती भरणं आवश्यक आहे, जेणेकरून दुबार शुल्क भरणा होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत दुबार परत ते शुल्क घेतलं जाणार नाही, याची नोंद घ्या. आणि पाचवी चूक, मुदतवाढीची वाट पाहणे. जे आपण दरवेळेस करतो की तारीख वाढेल, पण असं काही होत नसतं याच्यामध्ये. यांनी सांगितलंय की तारीख वाढवून भेटणार नाही, त्यामुळे 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच मुदत आहे. यासाठी कोणत्याच प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही आणि शेवटच्या दिवसाची वाटच बघायची नाही. पहिलंच आपण हे सगळं काय करायचं, कार्यक्रम सगळा व्यवस्थित करून ठेवायचा. नाही ते शेवटच्या दिवसाची वाट बघितली की मग काहीच होत नसते. येते का लक्षात? बघा, आता हे कोणाला अर्ज करता येणार नाही ते सांगतो मी तुम्हाला. मगाशी सांगितलं, विना अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांना अर्ज करता येत नाही. तसेच आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण आयुक्तालय, उच्च शिक्षण संचालनालय आणि बृहन्मुंबई व नागपूर मनपा या विभागांचा ऑफलाईन डेटा उपलब्ध नसल्यामुळं या विभागांना सध्या तरी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
बघा आता नोंदणी जर करायची राहूनच गेली तर काय होईन बरं? माहिती आहे तुम्हाला काय होते? जर तुम्ही वेळेत नोंदणी केली नाही तर तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाही आणि प्रशिक्षण जर पूर्ण झालं नाही तर तुमचं वेतन श्रेणीचा जो प्रस्ताव आहे तो मंजूर होणार नाही आणि तुम्हाला मिळणाऱ्या आर्थिक लाभांना मग विलंब होईल. मग कधी पुढचं कधी प्रशिक्षण येणार आहे तोपर्यंत वाट बघायची आणि तेव्हा अर्ज भरायचा आणि मग पुन्हा सगळं होणार. त्यामुळं आजच अर्ज भरून घ्या. उगाच म्हणजे पाहू नका वाट. हं? बघा आता फॉर्म भरताना जर समजा तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही स्वतःच्या रजिस्टर ईमेल आय डीवरून काय करायचं, ग्रेड ट्रेनिंग ॲट MAA.AC.in यावर संपर्क करायचा किंवा तुमच्या अधिकच्या माहितीसाठी सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 कार्यालयीन वेळेमध्ये काय करायचं, विषय सहाय्यक श्री अभिनव भोसले त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यांना तुम्ही काय करायचं, फोन करायचा आणि त्यांना तुम्ही ते काय ते तुमच्या अडचणी विचारायच्या. तर शिक्षक मित्रांनो, ही होती वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण 2026ची अगदी सविस्तर माहिती. आणि एवढ्यातूनही जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही सरळ कमेंट बॉक्समध्ये ते मला विचारा. तुम्हाला लगेच उत्तर देतो मी त्याचं. काहीही प्रश्न असू द्या तुमचा. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या शाळेच्या शिक्षकांच्या ग्रुपवर पाठवा हा. आणि अशाच अचूक अपडेट्ससाठी आपल्या प्रतिमा मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थांबू या ठिकाणी. तुम्हाला शुभेच्छा. चांगलं प्रशिक्षण करा. शेवटी परीक्षा होत असते तेही लक्षात ठेवा. आणि परीक्षेमध्ये नापास झालं तर मग ते लागू होत नाही, तेही लक्षात ठेवा. व्यवस्थित प्रशिक्षण करा. थांबू या ठिकाणी. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.